हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत मटण कसं करायचं। तर यासाठी लागणारे साहित्य, सर्वात पहिलं मटण आपल्याला शिजवायचं आहे। मी इथे 1 किलो मटण घेतलंय। ते चांगलं मी धुवून बारीक चिरून घेतलंय। त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय आणि सोबतच हळद घालायची। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। 15 ते 20 मिनिटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचंय। नंतर एक कुकर घेऊन त्यामध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये सर्व मटण घालणार आहोत। त्यानंतर एक ताट घेऊन आपण त्यावर झाकायचे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचंय। नंतर हे 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचंय। 10 मिनिटानंतर ताटावरचं जे पाणी आहे ते या मटणामध्ये घालायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। पुन्हा एकदा परत एकदा आपण तेच ताट ठेवायचंय आणि त्यावर पाणी घालायचंय आणि ते 15 मिनिटं ठेवायचंय। 15 मिनिटानंतर आपल्याला ताट काढायचंय आणि आता आपण कुकर लावून घ्यायचंय। कुकरला 4 शिट्ट्या येऊन द्यायच्यात। नंतर तोपर्यंत मसाला करून घ्यायचा आहे। मसाल्यासाठी आपण कांदा, जिरे, सुकं खोबरं, तीळ, खसखस, लसूण, अद्रक, कोथिंबीर। नंतर एक तवा गरम करून आपल्याला त्यावर खोबरं चांगलं भाजून घ्यायचंय। चांगलं करपूस भाजून घ्यायचंय। नंतर काढायचंय। खोबऱ्यात भाजताना तेल घालायचं नाहीये। नंतर त्याच तव्यावर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। आता कांदा भाजताना आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत। अशा प्रकारे कांदा भाजायचा आहे आणि त्यामध्येच आपण आता तीळ घालायचे, लसुणाच्या पाकळ्या चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर एक मिक्सर घेऊन सर्वात पहिलं आपल्याला खोबरं वाटून घ्यायचंय। खोबरं वाटल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण जो मसाला दुसरा भाजला होता तोही घालायचा आहे। नंतर तोपर्यंत आपण बघायचंय की मटण आपलं शिजलं आहे की नाही। मटण करण्यासाठी लागणारे साहित्य, नंतर एक कढई घेऊन आपल्याला त्यामध्ये तेल घालायचंय। तेल जास्त गरम होऊन नाही द्यायचं आणि त्यामध्ये आपण सर्व मसाले घालायचे सर्वात पहिलं आणि जो आपण वाटून घेतलं होतं तेही घालायचंय। सगळं मिक्स करून घ्यायचंय चांगलं। आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। नंतर आपण जे मटण शिजवलं होतं त्यातलं मी थोडंसं पाणी घेतलं आणि या मसाल्यामध्ये घातलंय। आता शिजलेलं मटण आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचंय। अशा प्रकारे आपलं मटण तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू।